सर्व वयाच्या सर्व मित्रमैत्रिणींनो, महात्मा गांधीजींच्या वरकरणी अगद्या साध्या वाटणाऱ्या एका प्रसंगाने मला खूप काही शिकवलंय. मी त्या प्रसंगातून खूप काही शिकलोय. मला माझ्यातला मी म्हणजे स्व, नॉलेज ऑफ द सेल्फ कळायला त्या छोट्या प्रसंगामुळे मदत झाली. आणि मी त्याला म्हणतो, माझ्यातला माणूस तोच भारतीय आहे, तोच हिंदू आहे आणि अर्थातच त्याला जातपात नाही. हे सगळं आकलन आणि या सगळ्यामध्ये अद्वैत आहे. माणूस असणं, भारतीय असणं, हिंदू असणं असं काही वेगळं नाही एकमेकापासूनचं. असं सगळं मी म्हणतोय त्या एका अगदी छोट्या पण सूक्ष्म, नर्म आणि अत्यंत मार्मिक प्रसंगामधून मला ते जाणवलं. साधारण 1922चा काळ असला पाहिजे. असहकार आंदोलन मागे घेऊन झालं होतं, पण ब्रिटिश सरकारने अजून गांधीजींना अटक केली नव्हती. अशा त्या मधल्या काळामध्ये गांधीजी एकदा पुण्यात आले होते. 1922चं पुणे. मुळामध्ये पुणे एक जिवंत शहर. स्वातंत्र्य चळवळीच्या सुद्धा ते मध्यभागी होतं. लोकमान्य टिळकांचं देशाला नेतृत्व लाभलेलं होतं. ते लोकमान्य आपल्यामधून गेले 1 ऑगस्ट 1920ला. म्हणजे गांधीजी पुण्यात आले तेव्हा लोकमान्य सदेह आपल्यामध्ये शिल्लक नव्हते. पण लोकमान्यांचा प्रभाव अजूनही पुणे, महाराष्ट्र आणि भारतावर होता. आणि लोकमान्य टिळकांचा विचार काही गांधीजींच्या विचाराशी जुळणारा नव्हता. गांधीजी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतनं परत आले तेव्हा त्यांचे राजकीय गुरु म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. त्यांचाही बेस पुणेच. पण त्या गोपाळकृष्ण गोखलेंनी सुचवलं होतं की 1 वर्ष कुठलंही काम, कुठलंही आंदोलन हाती घेऊन नका. आधी उघड्या डोळ्यांनी फक्त भारत देश पहा, समजावून घ्या. दक्षिण आफ्रिकेतलं वास्तव आणि भारतातलं वास्तव यामध्ये साम्यभेद काय ते नीट जाणून घ्या. इथली माती, इथलं वातावरण, इथले इश्यूज समजावून घ्या आणि त्यानंतर तुमच्या कार्याची दिशा ठरवा, असं गोपाळकृष्ण गोखलेंनी गांधीजींना सांगितलं होतं. त्यानुसार गांधीजी देशभर प्रवास करत होते. मागचं 1915 वगैरे वर्ष. तेव्हाही ते पुण्यात आले होते आणि तेव्हा तर लोकमान्य, आपण तर महाराष्ट्रामध्ये त्यांना लोकमान्य म्हणतो, आजही उत्तर भारतामध्ये त्यांना भगवान टिळक म्हणतात. तर गांधीजींनी 1915मध्ये त्या भगवान टिळकांची भेट घेतली होती. समोरासमोर बसून बोलणं झालं होतं. त्यावेळी लोकमान्य देशाचे अनभिषिक्त नेते होते. लोकमान्य होते. अनेकांच्या तर हृदयामध्ये भगवान असं त्यांना स्थान होतं. आणि गांधीजी दक्षिण आफ्रिकेतले एक यशस्वी सेनापती होते, पण अजून भारतात त्यांच्याकडे नेतृत्व आलेलं नव्हतं. आणि त्यावेळच्या परिस्थितीत ते लोकमान्यांसमोर तसे अजून अज्ञात होते.
साधा सोपा मराठी शब्द वापरायचा तर लहान होते. अशा वेळी इथला गायकवाड उर्फ केसरीवाडा यात बसून लोकमान्य आणि गांधीजींची चर्चा झाली होती. गांधीजींनी आपला अहिंसेचा विचार सांगितला होता. तो विचार सैद्धांतिक पातळीला लोकमान्यांना समजत होता, पण सामाजिक राजकीय आंदोलनाचं साधन म्हणून अहिंसा वापरायला लोकमान्य फारसे अनुकूल नव्हते. किंवा देशोदेशींचे संबंध आणि ब्रिटिशांचा मुकाबला अहिंसेच्या मार्गाने करू हे काही लोकमान्यांना आणि त्यांच्या सहकारी आणि अनुयायांना पसंत नव्हतं. अशी लोकमान्य आणि गांधीजींची चर्चा पण झाली. तरी त्या चर्चेमध्ये पण लोकमान्य गांधीजींना म्हणाले होते की देश तुमच्या पाठीशी येतोय असं जर दिसलं तर मी तुमचा पहिला अनुयायी बनेन, असं लोकमान्य 1915च्या सुमाराला गांधीजींना सांगतात. पण मुद्दा हा आहे की लोकमान्यांचे विचार प्रणाली, सिद्धांत, भारताच्या स्वातंत्र्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्या स्वातंत्र्यासाठी स्वीकारण्याचे मार्ग या सर्वांचा गांधीजींशी गंभीर मतभेद होते. आणि अजून तरी असहकार आंदोलन ओसरलेलं, मी म्हणालो तसं 1922, अजून तरी पुणे आणि महाराष्ट्रावर टिळकांचाच प्रभाव होता. अशा वातावरणात गांधीजी पुण्यात आले. तर तसं त्यांचं फार काय उत्साहाने स्वागत झालं नाही. पण स्टेशनवर ते म्हणले की मला भगवान टिळक जिथे बसून काम करत असत त्या जागेचं दर्शन घ्यायचंय. तसा निरोप इथे केसरीवाड्यामध्ये आला. लोकमान्यांच्या कार्याचा, विशेषतः त्यातल्या राजकीय विचारांचा वारसा साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर न चिमकेळकर यांच्याकडे आलेला होता. तर केसरीवाड्यामध्ये न चिम केळकर यांना तो निरोप आला. त्यांनी पण सांगितलं जरूर येऊ दे. कितीही पुणे असलं, त्यातली कितीही शनिवार नारायण सदाशिव असलं तरी पाहुणा आता मी येतोच असं म्हणल्यावर त्याला नाही नाही येऊ नको असं म्हणायची नाही पद्धत. तेव्हा नचिम केळकरांनी निरोप पाठवला, जरूर येऊ दे. पुण्यामध्ये त्यावेळी गावामध्ये प्रवासाचं मुख्य साधन होतं टांगा, घोडागाडी. तर गांधीजी त्या टांग्यात बसून केसरीवाड्यामध्ये आले. आता काही झालं तरी त्यावेळेपर्यंत ते उदयाला आलेले होते, एक राष्ट्रीय नेता म्हणून त्यांचं स्वागत करायचं आहे. तर स्वागताला केसरीवाड्याच्या उंबरठ्याच्या अलीकडे असे हात पाठीशी बांधून साहित्य सम्राट न चिम केळकर उभे होते. गांधीजी टांग्यातनं खाली उतरले. त्यांना नचिम केळकर पहिलं वाक्य बोलले, सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. काय स्वागत आहे पहा. विचार करा या वाक्याचा. सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. हार फुलगुच्छ नाही, नमस्कार नाही, हसून या तुमचं स्वागत आहे नाही, डायरेक्ट पहिल्याच मुद्द्याला अशी कठोर आणि थेट भिडणारी कॉमेंट. गांधीजी अजून उतरतायत टांग्यातनं, केसरीवाड्याच्या उंबरठ्याच्या पलीकडे होते, तोवर हे साहित्य सम्राट म्हणाले, सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. गांधीजी त्यांच्या शैलीमध्ये हसले आणि म्हणाले, नो, माय अपोनंट्स कॅम्प. हा तो वरकरणी वाटणारा छोटा प्रसंग, पण ज्यात शिकायला खूप आहे, ज्यातून मला माझ्यातला मी कळायला मदत झाली. तो माझ्यातला मी माणूसपण आहे, भारतीयपण आहे, हिंदूपण आहे, हे सगळं एकरूप आहे. सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. तर तुम्ही शत्रूच्या शिबिरात आलात
आणि गांधीजी त्यांच्या गांधीयन शैलीमध्ये हसून सांगतात, नो माय अपोनंट्स कॅम्प. गांधीजींचं इंग्लिशवरही प्रभुत्व होतं. सांगण्याचा गुंतागुंतीचा मजकूर अतिशय सोप्या पद्धतीने सांगण्यामध्ये पण त्यांचा हातखंडा होता. आणि त्यांनी पण शब्दांची गल्लत केलेली नाही आहे कुठे. सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प. याला काय गांधीजी नाही नाही तसं काही नाही, मी लोकमान्यांना मानतो की वगैरे नाही आहे. जितका नचिम केळकरांचा वाक्य असं स्पष्ट आहे, तितकंच कमालीचं स्पष्ट आणि सखोल अर्थपूर्ण असा गांधीजींचा प्रतिसाद आहे, नो माय अपोनंट्स कॅम्प. शत्रूच्या शिबिरात आलात का? याला गांधीजी म्हणतात, नाही, माझ्या विरोधकाच्या. सूक्ष्म आहे पण फार अर्थपूर्ण आहे की विरोधक हा शत्रू नसतो. माणसं वेगवेगळी आहेत म्हणल्यावर त्यांचे विचार पण वेगवेगळे असणार हे अगदी साहजिक आहे. आणि कोणा एका विचारांवर जर सहमती नसेल, विचार वेगळे असले, तर माणसं त्यांनी लगेच शत्रू होत नाहीत, फार तर फार विरोधक होतात. आणि असे विरोधक अपोनंट असले तरी भगवान टिळक जिथे बसून काम करत असत त्या जागेचं मला दर्शन घ्यायचं आहे, असा लोकमान्यांच्या बद्दलचा नितांत आदर. तेव्हा एका बाजूला आदर बाळगणे म्हणजे जणू आमचे काही वेगळी मतं नाहीतच आणि असा घातलेला साष्टांग दंडवत, असाही अर्थ नाही. पण विचार वेगळे असले तर माणसं एकमेकाचे शत्रू होत नाहीत, फक्त विरोधक असतात आणि तरी विरोधकाचाही आदर करायचा असतो. हे मला कळलेलं लोकशाहीचं स्पिरिट आहे. हा मला कळलेला सहिष्णुतेचा अर्थ आहे. आणि त्यातून आत डोकावून पाहताना मला जाणवलंय की ही उभी भारतीय संस्कृतीच सहिष्णुतेवर उभी आहे. ती वेद काळापासून चालत येते. जेव्हा तो वेदांचा ऋषी आपल्याला सांगतो, एकम सद विप्राह बहुधा वदंती, सत्य एक आहे, जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी बोलवतात. त्यांना भावणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपात त्याची पूजा करतात. म्हणजे ते एकमेकाचे शत्रू नाहीत. त्यासाठी द्वेष, हिंसाचार, रक्तपाताची गरज नाही. मी सांगतो हाच काय तो ईश्वर, त्याचा मी सांगतो हाच काय तो प्रेषित, त्या माझ्या प्रेषिताला मी सांगतो हेच काय ते त्या ईश्वराने दिलेलं पुस्तक, आणि तोच काय तो मार्ग आहे, बाकी सगळं खोटं आहे म्हणून तुम्ही सांगताय ते खोटं आहे, म्हणून तुमची कत्तल करण्याचा, तुमचं धर्मांतर करण्याचा मला अधिकार आहे, असं भारताचं जीवनविषयक आकलन नाही. भारताला उत्स्फूर्तपणे समजलंय, एकम सद्विप्राह बहुधा वदंती, सत्य एक आहे. त्याला जाणकार लोक वेगवेगळ्या नावांनी बोलवतात. भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने हेच सांगतो की ज्याला ज्या स्वरूपामध्ये ईश्वर भावतो त्या स्वरूपात तो त्याची पूजा करतो. आणि पूजा करणाऱ्यांनी कोणत्याही स्वरूपात पूजा केली तरी ती अंती माझ्यापर्यंतच पोचते. सत्य आणि स्वचा शोध या बाबतीत बुद्ध महावीर सुद्धा हेच शिकवतात की तू स्वतः डोकाव, ते जे सत्याचं स्वरूप आहे ते तूच आहेस, म्हणून तू स्वतःला ओळख. पण हे कोणीही असं म्हणत नाहीत की मी सांगतो तोच काय तो विचार, तेच काय ते अंतिम सत्य, तेच तुम्ही मान्य केलं पाहिजे, त्याला मी सांगतो हाच काय तो मार्ग, आणि त्या सत्य किंवा ईश्वरापर्यंत तुम्ही माझ्याद्वाराच गेले पाहिजेत, असा दुराग्रह, असा संकुचितता, अशी असहिष्णुता
कुठेच भारतीय विचारात नाही. विवेकानंदांनी शिकागोला सुद्धा हेच सांगितलं. ते भारतीय संस्कृतीचं मूळ सूत्र आहे, लोकशाहीचंही मूळ सूत्र आहे. ती सहिष्णुता ही नुसता इंग्लिशमधला शब्द टॉलरन्स किंवा लिबरलिझम, उदारमतवाद याच्या खूप पलीकडे जातो. टॉलरन्स म्हणतो की तुझा विचार माझ्या विचारापेक्षा वेगळा असेल आणि खरं म्हणजे मी सांगतो हेच काय ते सत्य आहे, म्हणून तू म्हणतोयस ते असत्य आहे, पण मी तुला ऐकून घेईन, मी तुला सहन करीन. टॉलरन्स त्याच्या एक पायरी वर जातो फार तर लिबरलिझम किंवा उदारमतवाद. कारण उदारमतवाद म्हणतो की मित्रा, तुझ्या मताशी मी सहमत नसलो तरी तुला तुझं मत मांडायचा अधिकार आहे आणि त्या अधिकारासाठी मी माझे जीवन पण पणाला लावीन. उदारमतवादाचं हे सर्वात उत्तम स्टेटमेंट फ्रेंच विचारवंत व्हॉल्टेअरकडनं येतं. माय फ्रेंड, I may not agree with you, but I will fight for your right to say what you want to say. उदारमतवाद हेही स्वीकारतो की एका विषयाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. सहिष्णुता ही त्याच्यापेक्षा खूप वरची प्रगल्भतेची पातळी आहे की जी मान्य करते की मी जे सांगतोय त्यापेक्षा तू सांगतोयस हे काही वेगळं असलं तरी त्यात पण सत्याचा अंश असू शकेल. आणि असा आपला वेगवेगळ्या वाटेनी वेगवेगळ्या दिशेनी प्रवास चालू असला तरी तो अंती एका सत्याच्या दिशेने चालू आहे. ते सत्य एकच आहे. ज्याला जो मार्ग भावतो त्या मार्गाने ज्यांनी त्यांनी जावं. अद्वैताच्या जाणीवेमध्ये भारतीय सहिष्णुतेचं मूळ आहे. फक्त मला हेही जाणवतं की ती सहिष्णुता काही वेळा आपल्यावर उलटते पण आहे. या देशाचे, या संस्कृतीचे शत्रू त्या सहिष्णुतेचाही गैरफायदा घेत आहेत आणि उलट आपल्याला सांगतायत की तुमचा देश, तुमची संस्कृती, तुमचे देव, त्याचे आकार, त्याच्या मूर्ती सगळं खोटं आहे. आणि म्हणून आता मी सांगतो तोच देव, त्याचं मी सांगतो तोच प्रेषित. त्याला सावरकरांनी शब्द वापरला सद्गुण विकृती, की सहिष्णुता हा आहे सद्गुणच, पण आता तो इतका होतोय की बाबा त्या नादात तुझं अस्तित्व, तुझे प्राण पणाला लागत आहेत आणि तुझ्या या सहिष्णुतेचा गैरफायदा घेऊनच तुझ्या नरडीचा घोट घेण्याच्या योजना चालू आहेत. एवढे लक्षात घेऊन तरी जागा हो, आत्मरक्षणासाठी तरी जागा हो. सावरकरांनी त्याला शब्द वापरला सद्गुण विकृती. किंवा ते विकृतीकडे झुकू न देता उलट हा सद्गुण साऱ्या विश्वाला सांगता आला पाहिजे. उद्याच्या विश्वाचं सुद्धा भारत देश, त्याची संस्कृती आणि त्याचं हे जीवनविषयक आकलन मुळात अद्वैताचं आणि त्यातून जन्म घेणाऱ्या सहिष्णुतेचं हे उद्याच्या जगाचं फार मोठं आश्वासन आहे. मतं वेगवेगळी असू शकतात. ज्यांनी त्यांनी आपल्याला कळणाऱ्या, आपल्याला भावणाऱ्या मार्गाने प्रवास करावा. मतं वेगळी म्हणजे माणसं शत्रू होत नाहीत. सो यू हॅव कम टू युअर एनिमीज कॅम्प, याला इतकं सूक्ष्म, नर्म पण मार्मिक उत्तर देऊन गांधीजींनी पण आपल्यापर्यंत भारतीय विचाराचा आत्मा आणून सोडला. तो आत्मा आपणही लक्षातही घेतला पाहिजे आणि त्या आत्म्याचं तेज उसळून येऊन त्याचा प्रकाश जगाला मिळण्यासाठी भारत जगला पाहिजे, टिकला पाहिजे, समृद्ध, समतापूर्ण झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळे काम करूयात अशी प्रार्थना करतो.